नमस्कार मित्रांनो, मी जयकुमार वाडी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की जो खराब किंवा डागी मक्का असतो त्याच्या आपल्या कोंबड्यांच्या हेल्थवर किंवा ते प्रोडक्शनवर, कोंबड्याच्या जे अंड्यांवर नेमकं काय काय प्रॉब्लेम होतात, तर त्याच टॉपिक्स बद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर मागे जो काही वेळेच्या खूप डिस्टन्स नंतर जो काही पाऊस झाला त्यामुळे काय झालं, शेतकऱ्याचा मालाचे खूप सारे नुकसान झाले. त्यामध्ये मक्की वगैरेला भरपूर पाणी, शेतकऱ्यांचा मक्का काढला गेलेला होता पण त्या मालाला पाणी लागून गेला. त्यामुळे काय होतं की मक्याचा मॉइश्चर वाढतो, काही वेळेस ऊन पडत नाही, मक्का सुकला जात नाही. त्यावेळी काय होतं की जो मक्की असतो त्याला बुरशी येते किंवा असं तो एक प्रकारे असं बॉईल टाईप होऊन जातो. तर त्यामुळे मक्क्यामध्ये बुरशीचं प्रमाण वाढून जातं. आणि बघायला गेलं तर लेअर पोल्ट्रीमध्ये मक्का हा आपला मुख्य पदार्थ असतो आपला फीडचा. तर आपला जो प्रायमरी इन्ग्रेडियंट आहे तोच जर खराब राहिला तर कुठं ना कुठं प्रोडक्शनवर असो किंवा कोंबडीच्या हेल्थवर त्याचा परिणाम तर आपल्याला दिसूनच येणार आहे. तर तुम्ही बघू शकता, जो ह्या टाईपचा जो मक्का असतो, असा काळा पडलेला किंवा असा डागी मक्की, तर मित्रांनो हा जो मक्की असतो हा कोंबड्यांना खूप डेंजरस असतो. तर याच्यामुळे काय काय नुकसान होतात तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल सांगणार आहे. खराब क्वालिटीच्या मक्क्यामुळे काय होतं की जी कोंबड्यांची जी आपल्या जे अंड्यांची गुणवत्ता असते किंवा अंड छोटं होणं किंवा त्याची जी शेलची क्वालिटी असतं ती ड्रॉप होणं, शेल पातळ येणं किंवा पक्ष्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होणं. त्यानंतर विषय असा असतो की ह्या मक्क्यामध्ये मायकोटॉक्सिनचं प्रमाण वाढतं. मायकोटॉक्सिन म्हणजे बुरशीमध्ये असलेलं विष. त्या मायकोटॉक्सिनमुळे काय होतं की पक्ष्याची इम्युनिटी ड्रॉप होते. आता आणि त्यानंतर पक्षी कधी कधी कमी पण खाद्य खातं. आता पक्ष्याने खाद्य कमी खाल्लं, ऑटोमॅटिकली त्या पक्षीचं वजन कमी होतं, त्याची इम्युनिटी कमी होते. आणि इम्युनिटी कमी झाली तर तुम्ही कितीही वॅक्सिनेशन प्रॉपर केलेलं राहिलं पक्ष्यांना तरी त्या वॅक्सिन कामी येत नाही. शेवटी आपली बॉडीची पण पॉवर लागते त्या वॅक्सिन्सवर, त्या वॅक्सिनची जी पॉवर आहे ती युटिलाइज करण्यासाठी. तर हे असे भरपूरसे प्रॉब्लेम्स असतात. तर विषय असा असतो की लेअर पोल्ट्रीमध्ये सर्वात मेन इन्ग्रेडियंट जर मक्का आहे तर तो मक्का खरेदी करताना आपण एक गोष्टीचं भान असलं पाहिजे की आपण जो मक्का घेतोय त्याची क्वालिटी बेटर आहे की नाही. आता विषय असा असतो की शेतकऱ्याचे पण तिथं काही चूक नाहीये, पण शेवटी मग जर आलाच तुमच्याकडे असा मक्का तर मार्केटमध्ये भरपूरसे जे काही मायकोटॉक्सिन वगैरे सारखेचे आजार, अशा विष वगैरे असतात, यांना म्हणजे कमी करता यासाठी भरपूरसे औषधं असतात. जसं की बघू शकता तुम्ही, वेरबॅकचा टॉक्झिमार वगैरे झालं, असे भरपूरसे प्रकार असतात जे आपण फीडमध्ये मिक्स करू शकतो, ज्याच्यामुळे जे काही मायकोटॉक्सिनचं प्रमाण असते भरपूरच्या प्रमाणात कमी होऊन जातं. तर आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भरपूर दिवसांपासून व्हिडिओ न होता त्यामुळे फ्लो मध्ये नसेल, त्यामुळे जर व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तर तुम्ही तेवढं समजून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला असेच जर लेअर पोल्ट्री बद्दल जर तुम्हाला काही माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारून घेत जा, म्हणजे आम्ही तुम्हाला व्हिडिओजद्वारे आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू.